प्रत्येक तरुणाने स्वतःची स्वप्ने, सद्सद्विवेक आणि अंतरात्म्याला फॉलो केले पाहिजेत. केवळ प्रवाह समवेत न वाहता समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, अशा प्रेरक शब्दात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जेनझी पिढीला बी युअरसेल्फ चा मंत्र दिलाय. वारंवार होणाऱ्या बदलांमुळे मला त्रास होत नाही. उलट बदल हा प्रगतीचा अविभाज्य भाग असून माझ्या जितक्या जास्त बदल्या होतील तितके अधिक सकारात्मक बदल घडतील, अशी रोखठोक भूमिकाही त्यांनी मांडली. पुणे लोकल आणि माय जनसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित भविष्यवेध संवाद भविष्याचा या उपक्रमाअंतर्गत अनस्टॉपेबल तुकाराम या विशेष मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप आणि वरिष्ठ पत्रकार प्रशांत आहेर यांनी मुंडे यांची मुलाखत घेतली. तुकाराम मुंडे यांचे वरिष्ठ बंधू अशोक मुंडे, विश्वेश्वर बँकेचे अध्यक्ष सुनील गाडवे, वी फाउंडेशनच्या शालमला देसाई, आम्रपाली चव्हाण, दिनेश कदम आदी उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी आपल्या बालपणापासूनचा खडतर प्रवास, यूपीएससीतील अपयश आणि यश, प्रशासकीय कारकिर्दीतील कठोर निर्णय आणि अन्न सुरक्षेशी संबंधित धोरणांवर मनमोकळे भाष्य केले. तरुणाईला मार्गदर्शन करताना मुंडे म्हणाले, कोणाचे अंधानुकरण करू नका, तर प्रत्येकाकडून चांगले गुण शिका आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. डिजिटल युगात तरुण पिढीचा अटेन्शन स्पॅन अवघ्या 8 सेकंदाचा आहे आणि स्क्रीन टाइम 8 ते 9 तासांवर गेला आहे. त्यामुळे केवळ सोशल मीडियावर रील्स स्क्रोल करू नका, तर विचार करा, कष्टाची तयारी ठेवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. प्रवाहातील लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे वाहून न जाता जिवंत माणसाप्रमाणे ध्येयाकडे वाटचाल करा. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अरविंद जगताप यांनी तुकाराम मुंडे यांच्या प्रशासकीय प्रवासावर आणि व्यक्तिमत्वावर लिहिलेल्या विशेष पत्राचे भावनिक वाचन केले. मला कोणी फॉलो करावं असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःच्या कॉन्शियसला फॉलो करावं. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक इनबिल्ट, इनबॉर्न टॅलेंट असतं. ते फक्त ओळखायला यायला पाहिजे आणि ओळखून घेतल्यानंतर त्याच्यावरती काम करावं लागेल. माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस वस्तुतः तो चांगला किंवा वाईट नसतो, तो मुळात चांगलाच असतो. जी जडणघडण होते ती जडणघडण समाजाच्या माध्यमातून, आईवडिलांच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून जे काही इंटरॅक्शन होतं त्याच्यातून होते. आणि म्हणून जे काही चांगले वाईट परिणाम होतात तो जी आजूबाजूला चाललेलं वातावरण आहे त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी अंगीकृत करतो आणि त्याच्यावरती तो कार्य करतो. त्याच्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीनं, कुणीही, इवन माझ्या मुलांनी सुद्धा मला फॉलो करू नये. त्यांनी स्वतःच्या व्हिजनला, स्वतःच्या विचारावरती समाजामध्ये पॉझिटिव्ह, म्हणजे समाजामध्ये म्हणजे स्वतःमध्ये पॉझिटिव्ह बदल करून समाजामध्ये पॉझिटिव्ह करावं, ही अपेक्षा असते. आता तुम्ही म्हटला की माझ्या 25 बदल्या होतात किंवा एवढा त्रास होतो वगैरे वगैरे वगैरे. मला वाटतं बदल हा प्रोग्रेसचा अविभाज्य घटक आहे. आणि जर माझ्या जास्त बदल्या होत असतील तर आय थिंक माझ्यामध्ये जास्त चांगले बदल घडतात असं मला वाटतं. UPSCची तयारी केली. UPSC तयार करताना काही काळ मी जयकर लायब्ररीतसुद्धा अभ्यास केला. आणि जयकर लायब्ररीत अभ्यास करताना परत जसं SISCला जिथं मी अभ्यास करायचो तर 12 महिने तिथं राहणं शक्य नव्हतं. ज्यावेळेस प्रिलिम्स मेन्स असे त्या काळात, पण उर्वरित काळ कुठेतरी अभ्यास करायचा असतो. त्यावेळेस माझा एक मित्र पुणे विद्यापीठामध्ये MA करत होता राज्यशास्त्रामध्ये. त्याच्या रूमवरती पॅरासाईट म्हणून राहायचो. आता ते हॉस्टेल नंबर मला आठवत नाही, पहिलं 2 नंबर का 1 नंबर होतं, नंतर 4 नंबर असं काहीतरी होतं. त्याच्यामध्ये शेअरिंग बेसिसवरती 1 किंवा 2 नंबरला रूम भेटायच्या आणि 4 नंबरला इंडिपेंडंट असं काहीतरी प्रकार होता. तिथं गेल्यानंतर एक 2-4 दिवस झालं बघतो तर तिथं ढेकणं एवढे होते की ते झोपच यायचे नाही. मी माझ्या मित्राला म्हणून, तू अगोदर जर सांगितलं असतं ढेकणं असतं तर आलोच नसतो, एवढे ढेकणं तर कधी मला चावलेले नाही आहेत म्हटलं. आणि जयकरमध्ये मग काही काळ नंतरच्या काळामध्ये MPSC करताना अगदी आपली फर्ग्युसन कॉलेजच्या रोडला जी रानडे लायब्ररी आहे तिथं पण कधी काळ अभ्यास केलेला मी. तर हा जो कार्यकाळ होता तो हा एक होता की ज्या काळामध्ये माझी ओळख पुण्याशी झाली, पुण्यामध्ये काही काळासाठी राहिलो. त्याच्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये आता FD आहे म्हणून सांगायला हरकत नाही, तिथं चायनीज गाड्या भेटायच्या असायच्या पाषाण रोडलाच ना बहुतेक, किंवा बापट रोडला, दोन्हीपैकी. पाषाण रोडच्या बाजूनं
येस येस तिथे येस येस. मी असा आता विचार केला जाऊन बघाव्यात का जरा तिथे. आणि कदाचित आश्चर्य वाटेल, माझं पहिलं चायनीज फूड मी तिथं खाल्लेलं आहे. म्हणजे चायनीज काय होतं तोपर्यंत काय माहीत नव्हतं. काय चायनाच्या बाबतीत मी इंडिया चायना वॉर, इंटरनॅशनल रिलेशन्सशी अभ्यास केला होता. चायनीज फूड त्याच्यामध्ये कधी अभ्यास नव्हता केलेला. पण आत्ता खूप डिमांड आहे चायनीज. म्हणजे गेल्या काही 2 महिन्यात ज्या काही कारवाया झाल्या त्याच्यानंतर चायनाकडे थोडं लक्ष द्या म्हणत आहेत. तर ते थोडं चायनीज फूडकडे आता पुढं लक्ष द्यायचं आहे. ड्रिंक्स म्हणजे अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक दोन्ही प्रकारचे ड्रिंक्स माझ्या अधिकारात आहेत. त्याचं क्वालिटी, त्याचं लेबलिंग, त्याचं मॅन्युफॅक्चरिंगचे ज्या काही प्रोसेसेस आहेत ते FDA अधिकारात आहेत. ते लाईनमध्ये आहे. कारण सध्या जरा जास्तच काम आहेत, पण ते प्लॅन केलेलं आहे. याच्याच अनुषंगाने सांगायला आवडेल की ज्यावेळेस मी हे काम सुरू केलं FDAमध्ये त्यावेळेस आम्ही एक टोल फ्री नंबर दिलेला आहे. आणि टोल फ्रीमध्ये कंप्लेंट ज्याला असतील त्या करायच्या. एक 8-10 दिवस झाल्यानंतर माझे कर्मचारी एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये आले, कारण तो 24/7 टोल फ्री नंबर आहे. जे कंट्रोल रूममध्ये बसतात, रात्री अटेंड करतात. ते आले म्हणलं सर भेटायचं आहे. म्हणलं बोला काय इश्यू आहे. तर ते म्हणे जरा रात्रीची ड्युटी मला सकाळी भेटेल का. म्हणलं काय झालं. नाही रात्री थोडा त्रास होतो. म्हणलं उलट कमी कॉल येत असतील. इथं पण दिवसभर जसे मान तसे पण नसतील. नाही तसं नाही. म्हणजे काय इश्यू म्हणजे विचित्र कॉल येतात. म्हणलं विचित्र कॉल म्हणजे नेमकं काय होतं. काय म्हणजे सर्वसाधारणपणे 11-12च्या दरम्यान 1च्या दरम्यान फोन कॉल येतात आणि म्हणतात तुकाराम मुंढे साहेबांचा नंबर द्या, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. ते सांगतात नंबर तर आमच्याकडे नाही आहे आणि तुमची काय कंप्लेंट असेल सांगा, आम्ही तशी त्याप्रमाणे नोट डाऊन करतो आणि कारवाई करतो. ते 1-2 वेळेस सांगतो ते काय ऐकत नाही. मग शेवटला म्हणतात तुमची टीम पाठवा इथं. म्हणजे कुठे पाठवायची. म्हणजे मी सध्या ड्रिंक घेतोय, ड्रिंकची टेस्ट बरोबर नाही आहे. आणि हे लिटरली घडलेलं आहे. म्हणजे याच्यात काही अतिशयोक्ती नाही, लिटरली घडलेलं आहे. आता ड्रिंकच्या टेस्ट कमी जास्त होतात हे काही मला माहीत असण्याचं कारण नाही, काय मी कधी ड्रिंक घेतलेलं नाही आहे. परंतु तो इश्यू आहे. म्हणजे ड्रिंकमध्ये सुद्धा अडल्चरेशन असतं, सबस्टँडर्ड असतं, भेसळ असते, हे त्याच्यामध्ये आहे. आपण ज्या ट्रॅजेडीचा उल्लेख केला त्या ट्रॅजेडीमध्ये बेसिकली ज्याला गावठी दारू जे काय म्हणतात, तर त्याच्यामध्ये केमिकल्स मिक्स करून अशा प्रकारच्या घटना घडतात आणि त्याच्यामुळे अनफॉर्च्युनेटली खूप मोठे चुकीच्या घटना घडलेल्या आहेत. इथली ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस मला टेक्स्ट आला, व्हॉट्सअप किंवा मेसेज आला. इमिजिएटली त्यावेळेस माझ्या अधिकाऱ्यांना सांगितले चेक करा पुण्यामध्ये जी घटना घडली तिथलं काय केमिकल यूज केलं आहे का आणि कुठलं केलं आहे. माहिती पडल्यानंतर केमिकल यूज केलं असं प्रायमरी रिपोर्ट होता. केमिकल इंडस्ट्री जी आहेत मिथिल बेसिकली ती माझ्या कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे असे जे 7 प्रकारच्या एक केमिकल आहेत जे की पॉयझनस सबस्टन्शियस म्हणतात त्याला, ते माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. आणि ते कंट्रोलमध्ये असल्यामुळे त्याची माहिती घेतली. ती नवी मुंबईत दिसलं, त्याचं गोडाऊन आय थिंक भिवंडीला भेटलं. इमिजिएटली त्याच रात्री आम्ही इन्स्पेक्शन केलं, सील केलं, FIR केला आणि पुढची कारवाई केली. त्याच्यानंतर आता मग सगळ्या जेवढ्या आपल्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 800-900च्या आसपास अशा इंडस्ट्री आहे की त्यांचं आमचं लायसन्स आहे. त्याचं इन्स्पेक्शन केलं, बरेच त्याच्यातले सस्पेंड केले. आता त्याची पुढची कारवाई चालू आहे. आम्ही ऑटोमेशन पण करणार आहोत. मुळामध्ये चुकीच्या पद्धतीचं केमिकल वापरून आणि त्यांना तिकडे डायव्हर्ट करण्याचा अधिकार नाही की जे फक्त मेडिसिन्ससाठी किंवा कॉस्मेटिक्स किंवा इंडस्ट्रीमध्ये काही केमिकल लागतं त्यांना यूज करण्यासाठी त्या पॉयझनस सबस्टन्सेस ॲक्टखाली ज्या काही 7 आता आहेत त्यांना आपण परमिशन देत असतो. तर इथून पुढे ते ऑटोमेशन कसं होईल, म्हणजे तिथून जाणारा प्रत्येक इनव्हॉइस जो असेल तो ज्या ठिकाणी जातो त्याचा डेटा त्यांनी आजही मेंटेन रजिस्टरमध्ये करणं अपेक्षित आहे. पण इथून पुढे तो ऑटोमेशनच्या माध्यमातून आपल्याला कळेल अशी व्यवस्था करूया जेणेकरून ते डायव्हर्ट होणार नाही. असा आमचा प्रयत्न त्याच्यामध्ये चालू आहे. नाही, एक्साईज डिपार्टमेंटमध्ये त्यांचा रोल टॅक्सच्या बाबतीत आणि त्यांच्या लायसन्सच्या बाबतीतचा आहे. माझा रोल त्याच्या क्वालिटीच्या बाबतीत, इन्ग्रेडियंटच्या बाबतीत, ब्रँडिंगच्या बाबतीत आणि मार्केटच्या बाबतीतला आहे. तर क्वालिटीबद्दलच बोलत होतो. येस येस. त्याच्यामुळे क्वालिटी जे प्रोडक्शन असेल, जे सेल असेल, तर त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. ते आम्ही त्याचा अभ्यास पण केलेला आहे. त्याचे रेग्युलेशन्स आहेत ते इम्प्लिमेंट करायचे आहेत. आजच्या डेटला कारण अजूनही खूप मोठ्या प्रमाणात ती फूड सेक्टरवरती, आपल्या वेगळ्या सेक्टरवरती, जसं आपण प्रोहिबिशनवरती काम केलं,
हॉटेल्सवरती काम चालू आहे, दुधावरची चालू आहे, पनीरवरती चालू आहे, ऑइलवरती इन लाईनअप आहे, एडिबल ऑइल ज्याला मग ते सगळे आहेत. तर ह्या फूड सेक्टर एवढा मोठा फास्ट विषय आहे की आपण जेवढ्या गोष्टी खातो त्याची क्वालिटी म्हणण्यापेक्षाही स्टँडर्ड आणि त्याची सेफ्टी हा FDA चा ओव्हरऑल रोल आहे. त्याच्यामुळे फूड सेफ्टी आणि फूड स्टँडर्ड्स हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सर्वांचा असतो. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडं काय झालेलं आहे की आपण बाहेर खायला जाताना मला टेस्टी खायचं आहे, मला स्पायसी खायचं आहे, मला असं खायचं आहे, ऑइली खायचं आहे, ही आपल्याला एक फूड हॅबिट झालेली आहे. आणि आय थिंक वी नीड टू रिलुक टू इट. आपल्याला ते रिलुक करणं गरजेचं आहे. म्हणून प्रथमतः जे कन्झम्पशन खूप कॉमन मॅच सर्वजण करतात तो एरिया आम्ही चूज केला प्रायोरिटीवरती. मग तो दूध असेल, हॉटेल्स असतील किंवा आता ऑइलच्या बाबतीतलं असेल. परंतु सगळे जे फूडचे प्रकार आहेत आणि सगळे जे बेव्हरेजेस म्हणजे अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक हे आहेत, हे सुद्धा आपल्याला कारवाई करायची आहे. प्रश्न असा आहे की आपण, कारण क्वालिटी ही खूप सब्जेक्टिव्ह टर्म आहे, पण स्टँडर्ड्स आणि सेफ्टी ही ऑब्जेक्टिव्ह टर्म आहे आणि स्टँडर्ड्सप्रमाणे फूड असावं